नमस्ते. घरोघरी रुचिरामध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण अळूवडी पाहणार आहोत, तर हा व्हिडिओ पूर्ण पहा, मध्ये स्किप करू नका. तर आता मी इथे ही अळूची पानं घेतली आहेत. याचा आपण ना डेट काढून घ्यायचा आहे व्यवस्थित अशा पद्धतीने आपले हे सर्व पानांचे देठ काढून झाले आहेत. आता मी इथे एक बकेट घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये सर्व पानं ही चांगली धुवून घेणार आहे. बकेट मोठी घ्यायची म्हणजे व्यवस्थित आपली पानं धुतली जातात. आता ही सगळी पानं धुतलेली आहे ना, ती एका मी ताटामध्ये ठेवणार आहे एक एक करून. अशी ना सर्व धुवून घ्यायची. आता मी इथे ही धुतलेली पानं आहेत ना, ती एका कपड्याने पुसून घेणार आहे आणि लहान मोठी अशी वेगवेगळी करून घ्यायची आहेत. आता मी इथे एक मोठा टोप घेतला आहे आणि त्याच्यामध्ये मी हे बेसन घेतलं आहे. जास्त पानं आहेत माझ्याकडे, 40 तरी पानं आहेत लहान मोठी अशी करून. त्यामुळे मी ना इथे 1 किलोपेक्षा थोडंसं कमी घेतलं आहे पीठ. हे आपलं बेसन आहे चणा डाळीचं. आता त्यामध्ये मी इथे एक चमचा किंवा चवीप्रमाणे मीठ घातलं आहे. अर्धा चमचा हळद घातली आहे आणि लाल तिखट घालायचं आहे आपण 1 चमचा. आणि त्यानंतर मी घालणार आहे इथे मी मिक्सरला लावून घेतलं आहे. त्याच्यामध्ये मी आलं, लसूण, गूळ, कोथिंबीर, हिरवी मिरची याचं वाटप करून घेतलं आणि ते मी याच्यामध्ये मिक्स केलेले आहे. तुम्ही डायरेक्टही टाकू शकता. आता मी इथे आगळ घेतलं आहे. आगळ आपण 1 चमचा घ्यायचं आहे. आगळ तुमच्याकडे नसेल तर चिंच घेतली ना तरी चालेल. आता आपण थोडं थोडं पाणी घालायचं आणि हे मिक्स करून घ्यायचं आहे. एकदम पाणी घालायचं नाही, नाहीतर आपलं हे अळूवडीला आपण जे पीठ लावणार आहोत ना ते पातळ होऊ शकतं. त्यामुळे थोडं थोडं करून हे पाणी घालायचं आहे. तुम्ही इथे पाहू शकता बघा, आपलं पाणी कमी पडलं आहे. त्याच्यामुळे मी आता थोडं अजून पाणी त्याचं घालणार आहे. जे मी मिक्सरमध्ये जे लावून घेतलं होतं ना आलं लसूण वगैरे, तेच मिक्सरच्या भांड्यामध्ये मी पाणी घातलं आहे आणि ते मी याच्यामध्ये मिक्स करणार आहे थोडं थोडं. हे पीठ आपण ना एकदम घट्ट पण बनवायचं नाही आहे आणि पातळ पण बनवायचं नाही आहे, मीडियम असं बनवायचं आहे. आणि त्या अळूच्या पानांना आपण ते लावणार आहोत. हे बघा, एवढ्या प्रमाणात असं एवढं घट्ट असं ठेवायचं आहे म्हणजे खूप छान असं आपल्या ह्या पानांना लागतं. आता मी इथे हे बघा पान घेतलं आहे. आपण सर्वात खाली म्हणजे एकदम सुरुवातीला पान प्रत्येक वेळेला मोठंच घ्यायचं, छोटं घ्यायचं नाही. आणि त्यानंतर आपण जी पानं घेणार आहोत ना ती लहान मोठी अशी घ्यायची आहेत. नाहीतर काय होतं, रोल आपला व्यवस्थित बनत नाही आणि तो तुटला जातो, म्हणजेच विस्कटला जातो. आता मी हे मोठं पान घेतलं आहे ना, त्याच्यावरती मी थोडंसं त्याच्यापेक्षा छोटं पान घेणार आहे आणि व्यवस्थित असं हे पीठ सर्व पानाला व्यवस्थित असं लावून घ्यायचं. इथे मी त्यापेक्षा छोटं पान घेतलं आहे. एक असं सरळ आणि उलटं अशी बाजी करून घ्यायची आहे. दोन्ही म्हणजे आपण प्रत्येक पान एका साईडनेच ठेवायचं नाही आहे, तर एक सरळ आणि एक उलटं असं करून पानं एकामाकावरती ठेवायची आहेत. आता इथे आपली पानांना पीठ लावून झालं आहे. आता आपण काय करायचं, मी एका रोलमध्ये ना 5-6 पानं घ्यायची आहेत म्हणजे व्यवस्थित असा रोल होतो त्याचा. आता आपण काय करायचं, पहिल्यांदा दोन्ही साईडने असं थोडं थोडं फोल्ड करून घ्यायचं. व्यवस्थित फोल्ड करून घ्यायचं आहे घेते वेळी. आता
आणि ते फोल्ड करतो आपण ना, त्याला पण थोडंसं असं बेसन लावून घ्यायचं, म्हणजे चिकट व्यवस्थित रोल चिकटलं जातो. आता मी 2 साईडने रोल केला आहे. आता आपण या साईडने पण, म्हणजेच खालून आणि वरून दोन्ही साईडने पण फोल्ड करायचं आहे. एकदम हळूहळू करायचा रोल करते वेळी. इथे तुम्ही पाहू शकता बघा मी कसा रोल बनवला आहे, आणि वरून पण मी असं हे तयार केलेलं पीठ लावलेलं आहे त्याला बेसनचं. नाही तर वरून कसं तर पानच दिसतात, त्यामुळे आपण ना वरून पण बेसन लावायचं, खातेवेळी पण चांगले दिसतात ना. अशा पद्धतीने ना सर्व मी रोल हे बनवून घेतले आहेत. आणि हे मी ना ओव्हनमध्ये हे उकडून घेणार आहे. जर तुमच्याकडे ओव्हन नसेल तर आपण काय करायचं, एका पातेल्यामध्ये किंवा अशी मोठी कढई असते ना, त्याच्यामध्ये पाणी ठेवायचं आणि त्याच्यामध्ये वाफवून घ्यायचं आहे. इथे मी ओव्हन आहे माझ्याकडे, म्हणून मी ओव्हनमध्ये केलं आहे. ओव्हनमध्ये मी 5 मिनटासाठी इथे स्टीम करून घेतलं आहे. आता आपण काय करायचं, हे काढायचे आणि थोडेसे थंड व्हायला द्यायचं, आणि एक एक करून आपण हे ना कापून घेणार आहोत. तुम्हाला केवढी बारीक साईज किंवा जाड साईज पाहिजे असेल त्याप्रमाणे आपण हे बारीक असे कापून घ्यायचे. हे बघा इथे ओव्हनमध्ये केल्यावरती बघा असे कडक झालेले आहेत व्यवस्थित. आता मी चाकू घेते आणि इथे कापून घेते. मी थोडे जाड असेच पीस ठेवणार आहे, कारण काय होतं जाड ठेवले ना काय कडक होत नाहीत, नाहीतर काय होतं बारीक केलं ना की कडक होतं आणि खायला पण कडक लागतात, आणि मग मुलं खात नाही कडक झाल्यावरती, म्हणून मी जाड ठेवणार आहे पीस. आता मी ते कढई ठेवली आहे आणि आता मी अळूचे पीस कट केले आहेत ना, ते त्याच्यामध्ये चांगले तळून घेणार आहे. जास्त वेळ तळून घ्यायचे नाही, नाहीतर काय होतं कडक होतात, कारण आपण हे स्टीम करून घेतलेलेच असतात. त्यामुळे 2 मिनटं असं तळून घ्यायचे व्यवस्थित आणि काढून घ्यायचे आहेत. आणि अशाच काही ना रेसिपी मी यूट्यूबवरती अपलोड केलेले आहेत. जर तुम्ही रेसिपी पाहत असाल ना तर प्लीज कमेंट करा आणि लाईक करा. तुमच्या सपोर्टची मला गरज आहे. माझ्या व्हिडिओमध्ये काही चुका असतील तर तुम्ही मला कमेंट करून सांगा, मग मी त्याच्यामध्ये काही सुधारणा करू शकते. पण जर तुम्ही मला कमेंटच केली नाही तर मला काहीच समजत नाही की माझ्या रेसिपी तुम्हाला आवडत आहेत की नाही ते. त्यामुळे प्लीज कमेंट करा आणि लाईकही करा. आणि तुम्हाला कोणाला माझ्यासोबत जर रेसिपी करायची असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता. मग मी तुम्हाला माझ्या वेळेप्रमाणे मी सांगेन कधी करायची ते. रेसिपी तुमच्या आवडीची केली जाईल माझ्या चॅनलवरती. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ना ती नक्की सांगा. आणि थोडे जास्त वेळ लागतो अळूवडी करायला, पण खूप चवीला खूप छान अशी होते. ही बघा आता ही आपली अळूवडी खूप छान अशी झालेली आहे. चला तर आता आपण बाकीचे पण असेच ना हे वड्या तळून घेऊया.